ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो 4 तारखेला जे काही इलेक्शन आहे त्या इलेक्शनचे रिझल्ट आहेत आणि ह्या रिझल्टचे जे काही काउंटिंग आहे ते काउंटिंग 4 तारखेला होणार आहे। आणि जर तुम्ही सध्या सोशल मीडिया ओपन केला किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती गेला तरी तुम्हाला स्टॉक मार्केट संदर्भात अशा अनेक रील बघायला मिळतील की इलेक्शनच्या दिवशी तुम्ही काय करायचं, एक 10 रुपयाचा, 20 रुपयाचा, 30 रुपयाचा एखादा प्रीमियम बाय करायचा आहे आणि तो 300, 400, 500 ह्या लेवलपर्यंत होल्ड करायचा आहे। तर मित्रांनो मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असणार आहे। भलेही तुम्ही 30 रुपयाला एखादा ऑप्शन बाय केला तर तो ऑप्शन OTM आहे, ITM आहे, फार OTM आहे हे तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे। कारण की मार्केटमध्ये जर सध्या बघितला तर तुम्ही ATM ऑप्शन पण सध्या 1100-1200 ह्या प्राइसला मिळत आहेत। म्हणजे जे ऑप्शन तुम्हाला नॉर्मली 300-400 रुपयाला मिळतात ते ऑप्शन सध्या तुम्हाला 1100-1200 ह्या प्राइसला मिळत आहेत। कारण की मार्केटमध्ये इव्हेंट आहे आणि ह्या इव्हेंटच्या धर्तीवरती मार्केटमध्ये अशी प्रीमियम बूस्ट झालेले असतात किंवा प्रीमियमची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू वाढलेली असते। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये काम करताना जे काही मोमेंटम आहे, जे काही व्हॉलॅटिलिटी, त्या व्हॉलॅटिलिटी नंतर किंवा व्हॉलॅटिलिटीमध्येच तुम्हाला काम करायचं आहे। असं नाही की मार्केटमध्ये एखादा स्पाइक येईल म्हणून तुम्ही तो ऑप्शन घेऊन बसला। मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटीला सुरुवात झाली किंवा स्पाइकला सुरुवात झाली तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर लॉट म्हणजे 1-2 लॉट सगळं त्यात एंट्री करायची। असं नाही की 10 लाख, 5 लाख, 1 लाख, 2 लाख त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे। नॉर्मली 1000, 2000, 5000, 3000 किंवा जे काही तुम्हाला 5-10 हजारच्या दरम्यान जी काही अमाऊंट परवडेबल आहे, जी अमाऊंट गेली तरी तुम्हाला दुःख होणार नाही अशी अमाऊंट तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवायची। नाहीतर असं करायचं नाही की तुमचं कॅपिटल 1 लाख आहे आणि 1 लाखाचं कॅपिटल तुम्ही सगळं त्यामध्ये डिप्लॉय केले। जर तुम्ही असं जर करून जर ट्रेडिंग करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला काय होणार आहे, तुमचं मोये होऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना जी अमाऊंट गेली तरी त्याचं दुःख होणार नाही अशीच अमाऊंट मार्केटमध्ये डिप्लॉय करायची आहे। तेवढ्याच लॉट साईजवरती तुम्हाला काम करायचं आहे। कारण की जर प्रीमियम बघितले तर प्रीमियम खूप महाग आहेत। प्रीमियम ॲडजस्टमेंटसाठी मार्केट व्हॉलॅटाईल होणं तिथं आवश्यक आहे। मार्केट व्हॉलॅटाईल झालं तर अजून एक प्रॉब्लेम मार्केटमध्ये येऊ शकतो, जे काही ब्रोकर आहेत ते ब्रोकर प्रॉपरली वर्क होऊ शकणार नाहीत। कारण की जे काही ब्रोकर आहेत त्या ब्रोकरमध्ये तेवढ्या ऑर्डर डिप्लॉय होणार आहेत आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात ऑर्डर डिप्लॉय व्हायला चालू होतील तर त्यावेळेस ब्रोकर तिथं हँग होण्याची शक्यता असते किंवा मार्केटमध्ये त्या तुमच्या ज्या काही ऑर्डर आहेत त्या ऑर्डर पेंडिंग पडायची शक्यता असते। सपोज तुम्ही मार्केटमध्ये काय करताय, 30 रुपयाचा एखादा ऑप्शन बाय करायला घेताय आणि मार्केटमध्ये जर ती ऑर्डर पेंडिंग पडली, हा स्पेशली प्रॉब्लेम हा एंजल वनमध्ये येतो। तर जी ऑर्डर जर ती पेंडिंग पडली, 30 रुपयाची ऑर्डर जर पेंडिंग पडली, मार्केट ऑर्डर तुम्ही तो जो काही प्रीमियम आहे तो प्रीमियम बाय करत असाल आणि जर ती ऑर्डर पेंडिंग पडली तर ती ऑर्डर काय होतं, सपोज तो ऑप्शन 30 रुपयावरून 50 रुपयाला गेला, तुमची ऑर्डर अजून पण पेंडिंग आहे आणि 50 वरून 70ला गेला आणि जर त्यावेळेस ती एक्झिक्यूट झाली तर तो ऑप्शन 30च्या ऐवजी 70ला बाय होतो। म्हणजे जो ऑप्शन तुम्ही 30 रुपयाला बाय करायला टाकलेला आहे तर तो ऑप्शन 70ला बाय होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये काय करायचं आहे, जरी व्हॉलॅटिलिटी असली तरी मार्केटमध्ये तुम्हाला 1 लॉट 2 लॉट सकट काम करायचं, 2 लॉट वरती काम करायचं आहे। जेणेकरून अशा वेळी तुम्ही ज्यावेळेस फसता किंवा मार्केट ऑर्डर पेंडिंग पडतात, तुमच्या ऑर्डर पेंडिंगला पडतात तर त्यावेळेस मोठा लॉस होण्यापासून तुम्ही वाचू शकाल। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या लॉटवरती काम करायचं आहे, कमी लॉटवरती काम करायचं आणि होता होईल जेवढी तुम्हाला सहनशक्ती आहे, तुम्ही तेवढा लॉस सहन करू शकता तेवढीच अमाऊंट मार्केटमध्ये डिप्लॉय करायची आहे। 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 50,000 अशी अमाऊंट मार्केटमध्ये डिप्लॉय करायची नाही। 5,000, 10,000 जेवढा तुम्ही लॉस सहन करू शकता तेवढी अमाऊंट मार्केटमध्ये डिप्लॉय करा। आणि काही लोक असं म्हणतात की 30 रुपयाचा ऑप्शन 300ला जाईल, 400ला जाईल, तर 30 रुपयाचा ऑप्शन 50-60 रुपयाला गेला तरी सफिशियंट आहे। कारण की तुम्हाला 70-80% तिथं प्रॉफिट होत असतो। तुम्ही नॉर्मल मार्केटमध्ये पण काय करता, 20-30% रिटर्न जनरेट करता। असं समजा की 4 तारखेला इलेक्शनचे रिझल्टच नाही, तुम्ही नॉर्मल मार्केटमध्ये काम करताय, तुम्हाला 30-40% रिटर्न मिळाला, त्या पोझिशनमध्ये तुम्ही खुशाल एक्झिट व्हा। तिथनं पुढे मार्केट 10,000 पॉईंट जाऊ द्या, नाहीतर 50,000 पॉईंट जाऊ द्या, कोणत्याही गोष्टीचा रिग्रेट करू नका। आणि जे काही सध्याचे इंस्टाग्रामवरचे किंवा सोशल मीडियावरचे जे काही इन्फ्लुएन्सर आहेत ते इन्फ्लुएन्सर काय करतात की पोस्ट मार्केट सर्वे करतात किंवा पोस्ट मार्केटमध्ये अशा रील्स तयार करतात की 1 रुपयाचा ऑप्शन 100 रुपयाला गेला, 2 रुपयाचा ऑप्शन 500 रुपयाला गेला। तर 2 रुपयाचा ऑप्शन कोण बाय करायला जातच नाही, गेलं बाय केला तरी तो ऑप्शन 10 रुपये 15 रुपयाला गेला की त्यातनं एक्झिट होतात। कारण की तो 500 रुपयापर्यंत कोण होल्ड करू शकणार नाही। त्यामुळं रिअलिस्टिक जगामध्ये ट्रेड करा, रिअल ट्रेड करा। जे काही जे ट्रेड करू नका, मी असं केलं असतं तसं झालं असतं, तसं केलं असतं असं झालं असतं, असे काही ट्रेड करू नका। तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार ट्रेड करा, तुमच्या ट्रेडिंग सेटअपनुसार ट्रेड करा। तुमच्या ट्रेडिंग सेटअपमध्ये जर ट्रेड बसला, तुम्हाला 15, 20, 30%, 40% रिटर्न मिळाला, त्या ट्रेडमधनं खुशाल एक्झिट व्हा। तिथनं पुढे मार्केटला जाईल तिथं जाऊ द्या, तुम्ही त्यामध्ये जास्त पडू नका। जो काही तुमचा रिटर्न आहे, जो काही तुम्हाला पाहिजे होता तेवढा रिटर्न जर तुम्हाला मिळाला तर त्यातून तुम्ही बिनधास्त बाहेर पडा। जेणेकरून जे काही ट्रॅपिंग आहे, व्हॉलॅटिलिटी आहे, त्या व्हॉलॅटिलिटीमध्ये तुम्ही अडकू शकणार नाही। त्यामुळे तुम्ही होता होईल तेवढं त्यामधनं लवकर एक्झिट व्हा। 4 तारखेनंतर पण मार्केट असणार आहे, असं काय नाही की 4 जूनला मार्केट संपणार आहे, शेवटचे दिवस आहे मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचे आणि तिथून पुढे तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही। 4 जून नंतर पण मार्केट असणार आहे।
तिथनं पुढं अजून इलेक्शन येणार आहेत. प्रत्येक इलेक्शनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची संधी असणार आहे. ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची संधी आहे, पण जर तुम्ही ट्रॅप झाला तर तुम्हाला लॉसची पण तिथे तेवढीच मोठी संधी आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये सिन्सिअरली काम करायचं आहे. जेवढं तुमचं टार्गेट आहे त्या टार्गेटवरती काम करायचं आणि टार्गेट मिळालं की त्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं. जर ह्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग केला तर तुम्ही इलेक्शन दिवशी पण चांगला पैसा कमवू शकता. धन्यवाद.